हॅलो फ्रेंड्स, तर इतक्या भर उन्हामध्ये मी आता निघालेली आहे डीमार्टला। अगदी भर उन्हात म्हणजे दुपारच्या 1 वाजता मी डीमार्टला निघाले होते, कारण की ना दुपारच्या वेळी डीमार्टमध्ये गर्दी खूप कमी असते। मला ना काही मोजकच सामान घ्यायचं होतं, त्याच्यामुळे जास्त इकडे तिकडे न बघता सगळ्यात पहिल्यांदा तर हे चीज बटरवाले सेक्शनला गेले। त्यानंतर मला टॉवेल सुद्धा घ्यायचा होता। हे सॉफ्ट वाले टॉवेल ना डीमार्टमध्ये खूप छान मिळतात। आता जसे आपण कपडे ट्राय करतो तसे मी इथे टॉवेलचे कलर ट्राय करून बघत होते आणि समोर मम्मी होती, तर मी मम्मीला विचारत सुद्धा होते की यातला कोणता कलर छान वाटतोय, म्हणून यातला एक मी घेतला। आता इथे वरती स्टीलची भांडी लावलेली आणि खाली पितळेची भांडी होती, त्याच्यामुळे मला ती तुम्हाला दाखवायची होती, त्यामुळे खालून मला एक एक भांडं काढून तुम्हाला दाखवावं लागत होतं। आता उन्हाळा असल्यामुळे ना डीमार्टमध्ये ड्रिंक्सचे प्रकार खूप भरपूर आलेले आहेत। मग त्यामध्ये ना स्मूदी वगैरे आहेत किंवा आपण टँग वगैरे बनवतो ना ते आहेत, वेगवेगळे सिरप आहेत, कोकम सरबत, कोकम आगळ वगैरे सुद्धा आहेत, आवळाचं सरबत आहे, हे लीची फ्लेवरमध्ये सुद्धा आहे। असे खूप वेगवेगळे फ्लेवरमध्ये सरबत आहेत। इथे ना हे मोगू मोगू सुद्धा आहे, लीची आणि ग्रेप्स फ्लेवरमध्ये आहे। ते ग्रोसरी सेक्शन मधून मला जे काही घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि त्यानंतर इथे वरती आली होती। मला कधीपासून ही छोटीवाली ट्रॉली बॅग घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे बघत होती, पण मला इतकी फारशी काही आवडली नाही। त्यानंतर ही ट्रान्सपरंट एक चप्पल बघितली, मस्त वाटत होती पायामध्ये। त्यानंतर ना इथे हँडबॅग सुद्धा बघत होते मी, इतकं कलेक्शन नव्हताच, पण ह्या 2 ज्या मी घेतल्यात ना त्या छान वाटत होत्या। आज स्पेशली डीमार्टमध्ये ना मी डेली वेअरसाठी काही कपडे बघण्यासाठी गेलेली, काही ट्राय सुद्धा केले, पण काहीच छान वाटत नव्हतं। हा वन पीस ना मी ट्राय नव्हता केला, पण बघतानाच मला तो आवडला, त्याच्यामुळे हा घेऊन टाकला आणि मग इथे भरपूर असं मोठं सामान घेऊन बिलिंग लाईनला थांबले। डीमार्टमध्ये जातो 10 वस्तू घ्यायला आणि 100 वस्तू घेऊन आपण परत येतो। असंच आम्ही सुद्धा काहीसं केलं आणि निघालो घरी यायला। दुपारी शॉपिंगसाठी बाहेर पडलेलो आणि अगदी संध्याकाळ झाली घरी यायला। तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा।